मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांना मुंबईत येण्याचं आव्हान दिलं। यावर आता राज ठाकरे यांचं हे आव्हान एका दुबेला नाही तर भारतीय जनता पक्षाला आहे असं खासदार संजय राऊतांनी म्हटलेलं आहे। दुबे हा भाजपचा पुढारी आहे। त्यांच्या मुंबई वक्तव्याचा निषेध भाजपच्या कोणत्याही नेत्याने केला नसल्याचं राऊतांनी म्हटलंय। त्यामुळे राज ठाकरेंनी जे आव्हान दिलं ते फक्त निशिकांत दुबेला नसून महाराष्ट्र मुंबईकडे वक्र दृष्टीने पाहणाऱ्या भाजपला दिल्याचं राऊतांनी म्हटलेलं आहे। राज ठाकरे यांचं हे जे आव्हान आहे हे एका दुबेला नाही, हे आव्हान भारतीय जनता पक्षाला। दुबे भारतीय जनता पक्षाचा पुढारी आहे, दुबे भारतीय जनता पक्षाचा खासदार आहे आणि या दुबेचा तीव्र शब्दात निषेध भारतीय जनता पक्षाच्या कोणत्याही नेत्यानं केल्याचं मला दिसत नाही। नाराजी वगैरे कशी व्यक्त करताय? हा, शेंबूड पुसल्यासारखा नाराजी व्यक्त केली। हा, कसली नाराजी व्यक्त करा? तुम्ही मला सांगा ना। तुम्ही मराठी बोलताय ना। एक माणूस तिकडे बसून मराठी माणसाला आव्हान देतोय, महाराष्ट्राला आव्हान देतोय, मराठी माणसाला पटकून मारण्याची भाषा करतोय आणि शेंदाड शिपाई राज्यकर्ते भाजपचे आणि ते कोणते मिंदे गटाचे लाचार ते मान खाली घालून बसले। त्याच्यामुळे राज ठाकरे यांनी जे आव्हान दिलेलं आहे हे फक्त त्या निशिकांत दुबेला नसून हे आव्हान त्याने महाराष्ट्राकडे मुंबईकडे वक्र दृष्टी पाहणाऱ्या भारतीय जनता पक्षाला आव्हान असं मी मानतो।